नमस्कार मित्रांनो. एक प्रश्न विचारते. हा व्हिडिओ स्किप केला तर वाईट होईल? हा मंत्र 7 दिवसात केला तर पैसे मिळतील? हा उपाय केला नाही तर घरात संकट येईल. असं कधी ऐकलंय का? जर ऐकलं असेल तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते, हा व्हिडिओ देवाच्या विरोधात नाही आणि हा व्हिडिओ भक्ती करणाऱ्यांच्या विरोधातही नाही. हा व्हिडिओ आहे देवाच्या नावावर लोकांना घाबरवणाऱ्या, फसवणाऱ्या लोकांविरुद्ध. भक्ती म्हणजे काय? तर देवावर विश्वास असणे, चांगली कर्म, संयम आणि प्रामाणिक मेहनत करणे आणि सकारात्मक विचार ठेवणे. देव आपल्याला नेहमी शिकवतो तो योग्य मार्ग, सत्य आणि मेहनत करा. देव कधीच म्हणत नाही लाईक करा नाहीतर वाईट होईल आणि शेअर केलं नाही तर संकट येईल. आता अंधश्रद्धा म्हणजे काय ते पाहूया. हा मंत्र केला तर लगेच पैसे मिळतील. हा उपाय केला नाही तर नोकरी जाणार. हा व्हिडिओ स्किप केला तर वाईट होईल. फक्त माझाच उपाय काम करतो. हे श्रद्धा नाहीये, ही आहे भीती दाखवून केलेली फसवणूक. काही लोक देवाला ढील बनवतात. देवा, मी हे करतो, तू मला पैसे दे. हा मंत्र करतो, तू मला घर दे. मित्रांनो, देव ATM मशीन नाही. देव सौदा करत नाही. देव योग्य मार्ग दाखवतो आणि त्यावर चालत राहणं आपलं काम असतं. एक उदाहरण देते. कोणी आजारी पडलं तर आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो आणि प्रार्थना करतो. पण जर कोणी म्हणालं, डॉक्टर नको, फक्त मंत्र करा, तर ही भक्ती आहे का? की धोकादायक अंधश्रद्धा? लोक फसतात कारण आधीच अडचणीत असतात. पैशांची गरज असते, घर, नोकरी, आरोग्याचा ताण असतो आणि तेव्हाच कुणीतरी येऊन म्हणतं, फक्त हा उपाय करा. मित्रांनो, गरजेच्या वेळी भीती दाखवणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. देव काय शिकवतो? मेहनत करा, सत्याचा मार्ग निवडा, चुकीपासून दूर राहा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. देव भीती शिकवत नाही आणि देव अक्कलबंद करायलाही सांगत नाही. तर देवावर विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवा. भक्ती ठेवा, पण अंधश्रद्धा नको. श्रद्धा ठेवा, पण फसवणूक नको. देव तुमचं वाईट कधीच करणार नाही. पण काही लोक देवाचं नाव घेऊन तुमचा फायदा नक्की घेऊ शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला लावला असेल तर लाईक करा, शेअर करा. कारण कोणाला तरी याचा उपयोग होईल. आणि कमेंटमध्ये सांगा तुमचं काय मत आहे. भक्ती आणि अंधश्रद्धा यात फरक कसा ओळखाल? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.